ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। वरकृतांबा सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 7वा समास 2 ब्रह्मनिरूपण। श्रीराम ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्मासी नाही पारावर बोलती साधू। ब्रह्म सर्वास व्यापक ब्रह्म अनेकी एक ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री। ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सौदोदित संत ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प। ब्रह्म या दृश्या वेगळे ब्रह्म शून्यतवास निराळे ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना। ब्रह्मदृष्टी सदिसेना ब्रह्म मूर्खासी असेना ब्रह्म साधविण येना अनुभवासी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या जगद्गुरु श्रींना कोटी कोटी साष्टांग दंडवत। आपणा सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना श्री गुरुदेव। दशक 7वा समास 2 मध्ये आज आपण ब्रह्मनिरूपण पाहणार आहोत। भाविको, या सृष्टीची रचना मायेमुळेच होत असते आणि माया कितीही नाहीशी करण्याचा प्रयत्न केला तरी ती ज्ञानावाचून तोडता येत नाही। मग हे ज्ञान कोणतं? तर हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, आणि हे सद्गुरु कृपेनंच प्राप्त होत असतं। संतांनी त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं हे ज्ञान अनुभवलेलं असतं। देहबुद्धीच्या पलीकडचं हे ज्ञान असतं, ते सद्गुरु कृपेनंच प्राप्त होतं आणि मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे हे संतच जाणू शकतात। म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो सद्गुरु कृपे। ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांना भगवान विष्णूंचा अवतार समजला जातो त्या ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं की माझा जो उद्धार झाला तो केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळे झालेला आहे, की माझ्यावर गुरूंची कृपा आहे आणि म्हणून मी या सृष्टीची जी उकल आहे ती करू शकलो। ज्ञानेश्वर माऊली वयाने लहान होते आणि त्यावेळेला त्यांचा खूप छळ झाला समाजाकडून, आणि समाजाकडून छळ झाला तेव्हा ते विषण्ण अगदी द्विधा मनस्थितीत झाले। मग त्यावेळेला त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ त्यांनी त्यांचे मोठे गुरुबंधूच होते, त्यांचे वडील बंधूच होते ते, आणि त्यांचे सद्गुरूही होते। आणि ज्या वेळेला असे अगदी दुःखी अवस्थेत बसलेले ज्ञानेश्वर माऊली त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना तू कोणत्या गोष्टींचा विचार करतोस? भौतिक ह्या दुःखाचा? अरे तुझा जन्म विश्वाच्या कल्याणासाठी आहे असे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावरती आपला कृपावरद हस्त ठेवला। त्यावेळेला त्यांना आत्मज्ञान झाले, आत्मबुद्धी त्यांची जागृत झाली आणि त्यांना आत्मज्ञान झाले। आणि ते म्हणाले, म्हणजे त्यांनी एका अभंगात वर्णन करून ठेवलेलं आहे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म अवघ
घेची झाले देह ब्रह्म. अशी ही सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर हे जेव्हा ब्रह्मज्ञान होतं तेव्हा हातून मोठी मोठी कार्य घडतात. तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या हातून भावार्थ दीपिका म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी हिचं निर्मिती झाली. आणि आपण सामान्य मनुष्य मात्र ह्या देहबुद्धीतच अडकलेलो असतो. आपल्याला ह्या दृश्य जगावर आपण ह्या दृश्य जगाला सत्य मानत असतो, ह्या शरीराला सत्य मानत असतो. परंतु हे ब्रह्मस्वरूप आहे ते आपल्या दृष्टीच्या पलीकडचे आहे. कसं आहे, आपली वाणी मन तिथं पोहोचू शकत नाही, कारण हे ब्रह्मस्वरूप आपल्या दृष्टीच्या पलीकडचं आहे. आणि संतांनी हे जाणलेलं आहे त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं. आणि त्यांना जसं भावलं, त्यांनी जसा अनुभव घेतला त्याप्रमाणे त्याचं वर्णन केलेलं आहे. संत सांगतात ते गुणरहित आहे, आकाररहित आहे, शाश्वत आहे, अढळ आहे. नंतर ते सांगतात की हे कधीही अंत नसणारं आहे. अशा प्रकारे त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे ते. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी किंवा संतांनी सगळ्या अनुभव घेतलेला आहे. म्हणजेच काय, अंतरंगातमध्ये आपण डोकावून बघतो, सद्गुरू कृपेनं आत्मबुद्धी जागृत होते. त्यावेळेला म्हणजे आपण मुळापर्यंत जातो, म्हणजे मुळाशी जातं ते ज्ञान असतं. आणि या बहिर्जगात आपण बाहेर ज्या वेळेला विचार करतो ते पुढं आपल्याला घेऊन जातं ते विज्ञान असतं. आता आपणा सर्वांना माहीतच असेल की युरोपमध्ये जवळजवळ 27 किलोमीटर यंत्रणा बसवलेली आहे की या विश्वाची निर्मिती कशी झाली किंवा ब्रह्मांड पाहण्याचा त्यांचा म्हणजे विचार होता. पण 17 दिवसात शोध लागणार अगदी त्यांनी ठामपणे सांगितलेलं. पण आज 5 वर्ष पूर्ण झाली तरी निष्कर्ष शून्यच आहे, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजेच काय, ह्या ब्रह्माचा शोध घेण्यासाठी निर्विकल्प अशा आत्मसाक्षात्कारी संतांना शरण जाणेच गरजेचं आहे. आणि एकदा रामकृष्ण परमहंसांना सुद्धा एका माणसाने विचारलं की म्हटले मला ज्ञान होईल असा एका वाक्यात उपदेश करा. त्यांनी सांगितलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या अशी धारणा कर, म्हणजे तुला या ज्ञानाची उकल होईल, तुला ज्ञान समजेल. आणि जगद्गुरू श्रीसुद्धा आपले नाथ संप्रदायी आहेत. त्यांनी आपल्या अभंगात सांगितलं आहे, आम्ही नाथ संप्रदायी स्वस्वरूपाहून आम्हा धर्म नाही. म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून घेणे, त्यामध्ये दंग राहणे आणि आपल्या सत्शिष्याला ज्याला जाणून घ्यायचे मी कोण आहे त्याला त्या स्वस्वरूपाची ओळख करून द्यायचा, हाच ते धर्म मांडतात. मग स्वस्वरूप म्हणजे काय, तर ब्रह्म हे ज्ञानाचं भांडार आहे आणि हे आपल्यामध्येच आहे. हा ज्ञानरूपी खजिना हे कोठार बंद आहे. आणि या कोठाराची किल्ली कुणाकडे आहे हे आपल्याला उपलब्ध कसं होणार, तर समर्थ रामदास सांगतात सद्गुरु कृपा तेची किल्ली तेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी. म्हणजे काय, तर हे ब्रह्मज्ञान जाणण्याची किल्ली सद्गुरू कृपा हीच आहे. आणि त्यामुळे काय होतं, तर आपल्या बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो आणि आपली आत्मबुद्धी जागी होऊन देहबुद्धी आपली विसरली जाते. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे याची आपल्याला जाणीव होते. आणि हे ज्ञानरूपी भांडार आपल्याला खुलं होतं. जगद्गुरू श्रीसुद्धा म्हणतात की तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन. आणि हा ज्ञानाचा खजिना माझ्याकडे आहे, तो तुम्ही लुटून घ्या. पण आपण सामान्य माणसं भौतिक सुखच मागत बसतो. म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत, आपल्या बोलीभाषेत सांगायचं झालं तर देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अशी आपली स्थिती वाईट आहे. पण ही स्थिती सद्गुरूंच्या कृपेनं आपण घालवायची आहे आणि त्यांची सद्गुरुकृपा प्राप्त करून घ्यायची आहे. मग ही सद्गुरुकृपा कशी प्राप्त होते, तर गुरु सेवक आहे म्हणजे गुरु शिष्य आहे, त्यानं गुरु कार्य तळमळतेनं केलं पाहिजे, कार्य तत्पर राहिलं पाहिजे, गुरुनिष्ठेनं राहिलं पाहिजे. कोणतंही गुरूंचं कार्य असू दे, लाजलं नाही पाहिजे, कुठलंही काम मनापासून केलं पाहिजे. त्यांनी सांगितलेलेच आता आपल्या माऊलींनी आपल्याला भवसागरातील दीपस्तंभामध्ये सत्शिष्याचे 52 आचार सांगितलेले आहेत, ते आपण पाळले पाहिजेत आणि सद्गुरूंना प्रसन्न करून घेतलं पाहिजे. मग सद्गुरू आपल्यावर प्रसन्न होऊन सद्गुरू कृपा आपल्यावर होते आणि हे ज्ञानाचं भांडार आपल्यासाठी खुलं होतं. आणि असं हे ज्ञानाचं भांडार म्हणजेच ब्रह्मज्ञान, आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. आता प्रत्येक संप्रदायाचे वेगवेगळे मंत्र आहेत. कोणाचा अहम ब्रह्मास्मी आहे, कोणाचा तत्वमसी आहे. हे जे प्रत्येक संप्रदायाचे वेगवेगळे मंत्र आहेत त्या प्रत्येकाचा अर्थ काय आहे, तर मी ब्रह्म आहे असाच आहे. आणि ही ऋग्वेद यजुर्वेद अशामधली वाक्य आहेत, वेदांमधली घोष वाक्य आहेत. जसं माऊलींचं आहे, तुम्ही जगा
दुसऱ्याला जगवा, तशी ती वेदातली वाक्य आहेत. आणि आपणही सद्गुरूंचा अनुग्रह घेतल्याशिवाय जेव्हा अनुग्रह घेतो तेव्हा ते आपल्याला कानमंत्र देतात, गुरुमंत्र देतात. त्या गुरुमंत्राचा गुरुचरणांशी आपण अनुसंधान साधून जेव्हा आजप आपण ज्यावेळी अनुग्रह घेता त्यावेळेला मी पण सांगतो तुम्हाला, तोच मी आहे की ज्याला तुम्ही शोधताय, तोच आहे मी. निरकून पहा माझ्याकडे. रात्रंदिन करता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. मी जो तुम्हाला मंत्र देतो त्या मंत्रामध्ये मी ठासून सांगतोय की जे तुम्ही शोधताय तोच मी आहे. तेव्हा ही कृपा गुरूंखेरीज शक्य नाही. ताईंचं पुढे ऐकूया. मग असे हे अनुसंधान साधून आपण आजप करून ते ब्रह्मज्ञान आपण जाणून घ्यायचं असतं. म्हणजे हे ब्रह्मज्ञान आहे ते अनुभवसिद्ध ज्ञान आहे, याचं वर्णन करता येत नाही, ते प्रत्येकानं अनुभवायलाच लागतं. ज्या वेळेला तुकाराम महाराजांना भंडाऱ्याच्या डोंगरावरती ते बसलेले होते त्यावेळेला त्यांना तिथे म्हणजे सद्गुरूंचं नामच घेत होते आणि त्यावेळेला त्यांच्यावर त्यांना सद्गुरुकृपा प्राप्त झाली. आणि जेव्हा त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना डोक्यावरती वरदहस्त ठेवला तेव्हा ते आनंदाने डोलू लागले आणि म्हणाले, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग तरंग. आणि आपल्या जगद्गुरू श्री माऊलींना सुद्धा 3 महिन्यामध्ये आत्मज्ञान झालं आणि त्यांनीसुद्धा अभंग रचलेला आहे. आणि तो जर अभंग आता आपण पाहूया, म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे अधिक आपल्याला स्पष्ट कळेल. आपल्या ते शब्दामध्ये, माऊलींच्या शब्दामध्ये आपण आता ऐकूया अभंग. धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण, 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 देखियले गुरु चरण, धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण, धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण, धन्य धन्य आज दिन देखियले गुरु चरण, धन्य धन्य आज दिन देखियले गुरु चरण, देखियले गुरु चरण, धन्य धन्य आज दिन देखियले गुरु चरण, धन्य धन्य आज दिन देखियले गुरु चरण. पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षदाती आई, पूर्वजन्मीची पुण्याई भेटी मोक्षदाती आई, पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षदाती आई, पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षदाती आई, भेटली मोक्षदाती आई, धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण, धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण, तारक मंत्र दिला कानी उद्धार केला याच जीवनी, तारक मंत्र दिला कानी उद्धार केला याच जीवनी, तारक तारक मंत्र दिला कानी उद्धार केला याच जीवनी, तारक मंत्र दिला कानी उद्धार केला याच जीवनी, उद्धार केला
दीन देखियले गुरु चरण धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण आजी म्या तृप्त झालो देवरूप होऊन गेलो 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 देवरूप होऊन गेलो धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण अणुतून म्या मज पाही ब्रह्मांडाला व्यापून राही अणुतून म्यामज पाही ब्रह्मांडाला व्यापून राही अणुतून मज पाही ब्रह्मांडाला व्यापून राही अणुतून मज पाही ब्रह्मांडाला व्यापून राही ब्रह्मांडाला व्यापून राही धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण नरेंद्र म्हणे केला सिद्ध गुरुने माझ्या काळ सिद्ध 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 गुरुने माझ्या काळ सिद्ध धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण धन्य धन्य आज दीन देखियले गुरु चरण या अभंगातून माऊलींच्या आता आपणाला कळालंच असेल की ब्रह्म म्हणजे काय. थोडक्यात अणुतून म्हणजे प्रत्येक कणाकणात ह्या चराचरात जे चैतन्य आहे ते मीच आहे हा आपल्याला त्यावेळेला ज्ञान होतं गुरूंच्या सद्गुरूंच्या कृपेनं. आणि हे ज्ञान अनुभवण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागणं हेच आपल्या हातामध्ये असतं. आणि ते नम्रतेनं विनम्रतेनं वागणं आणि सद्गुरूंच्या शिकवणीप्रमाणे चालणं हेच आपल्या हातात आहे. आपण आता ऐकलं की समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला कसं घडवत आणलेलं आहे. गुरु कसे घडवतात बघा. आज इतके दिवस ही मालिका चालू आहे. दर आठवड्यामध्ये आपण समर्थ रामदास स्वामी रामदास स्वामी एवढाच विषय चालू आहे. आता कळलं असेल की त्यांना समर्थ का म्हणतात. ते त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य आहे की जडमुडांचा ते उद्धार करू शकतात म्हणून ते समर्थ आहेत. तर या समर्थ रामदास स्वामींना मी साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत घालतो. आणि त्यांनी जे काही कौतुक केलेलं आहे आपल्यावर, जे अनंत उपकार केलेत आणि आपल्याला जो मार्ग सांगितलेला आहे तो दर आठवड्याला संत संघातून आपण ऐकतोय, वेगवेगळे विषय ऐकतोय. आज त्यांनी वेगळ्याच पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे की जोपर्यंत आपल्याला हे ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत ही सृष्टी, ही माया, हे परब्रह्म कळणार नाही. ज्यावेळी मध्ये आपली मती कुंठित झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं ठीक आहे ब्रह्म निर्गुण होतं, तुम्हाला तर सगुण बघायचा ना, मग हा बघा सगुण. हा सगुण फॉर्म आहे कोणता, तर गणपती. ब्रह्म विष्णू महेश आकार उकार मकार ज्याच्यातून निर्माण झालं आहे तो हा गणपती, हे त्या परब्रह्माचं स्वरूप आहे. आणि हा परब्रह्म आणि माया यांच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती आहे. परंतु हे कळणार कसं, यासाठी त्याने उंगली निर्देश केला तो गुरूंकडे. हे सगळं तुम्हाला गुरु सांगू शकतील.
आज बद्ध असल्यामुळे आपण संभ्रम निर्माण झाला आहे. पुढे ते आपल्याला मुमुक्षू बनायला शिकवणार आहेत. आज आपण बद्ध जीव असल्यामुळे संभ्रमित होतो. बांधून घेतलं ना आम्हाला. कशाला बांधून घेतलं आहे? कोणत्या दोरानं बांधलं आहे? तर अज्ञानाच्या दोरानं आम्ही स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आणि आम्हाला वाटतं की हे विश्व एवढंच आहे. आम्हाला जेवढं ज्ञान झालं याच्या पलीकडे ज्ञान नाही आहे. पण मित्रांनो, याच्यापेक्षा अफाट ज्ञान आहे. ही सृष्टी फार मोठी आहे. 21 स्वर्ग, 7 पाताळ, अनंत ब्रह्मांड. आणि आज विज्ञानाने ते नाकारलेलं नाही आहे. अनंत कोटी आकाशगंगा आहेत. हे आज विज्ञानाला पण मान्य झालेलं आहे. विज्ञानाने अध्यात्माची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. कारण विज्ञान हे सिद्धांताशिवाय विश्वास ठेवत नाही आणि अध्यात्म अनुभवाशिवाय विश्वास ठेवत नाही. दोघांचं परिमाण वेगळं आहे. मूल्यमापन करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे आपण काय करतो की विज्ञानाच्या कसोटीवर घासायला जातो. चालणार नाही. जसं इथे केलेलं वजन चंद्रावर तेवढं राहणार नाही, कारण तिथलं वस्तुमान वेगळं आहे. त्यामुळे म्हणे इथे केलेल्या वजनापेक्षा तिथे वजन जादा होतं. कारण चंद्राचं वस्तुमान वेगळं आहे, तिथली गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे, इथली गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे. ही जशी 2 परिमाणं वेगवेगळी होतात, तसाच काहीसा विज्ञानाने अध्यात्माच्या बाबतीतला प्रकार झालेला आहे. की आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासायला जातो. त्यामुळे ती आपल्याला मिथ्य वाटते. नाही हे थोतांडच आहे, हे खोटं आहे, असं नाही आहे. आपल्याला मन आहे, मनाशिवाय आपण जगू शकणार नाही. ज्याला मनच नाही आहे तो माणूस, शून्य मनाचा माणूस कसा जगणार, कसं त्याच्याबरोबर व्यवहार करणार, कसं त्याच्यावर जगायचं. म्हणून आपल्याला मन नाकारता येत नाही. तशीच ही जी सृष्टी आहे ही आणि त्याच्या पाठीमागचं जे रहस्य आहे हे जरी चर्मचक्षुना दिसलं नाही तर नाकारून चालणार नाही. कारण चालता बोलता धनी तो आहे. म्हणून संतांनी सांगितलं, आपुल्या बळे नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाची. हे असं ते ठामपणे का सांगतात, तर ते आपल्या गुरूंच्या सहवासात गेले, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गेले आणि अज्ञान आणि अहंकार या 2 गोष्टींचा ज्यावेळी नाश झाला, या 2 गोष्टींचा ज्यावेळी लय झाला, त्यावेळी त्यांना स्वस्वरूपाची ओळख झालेली आहे. आणि ती ओळख झाल्यामुळे त्यांनी जाणलं आहे प्रत्येकानं ते जन्मांधासारखं आहे. जन्मांध जे असतात ते कधी हत्ती बघत नाही. आणि त्या जन्मांधानं जर वर्णन करायला सांगितलं तर ज्याला पाठ लागलेले असेल तो म्हणणार पर्वतासारखा आहे. ज्याला पाय हाताला ज्याचा हात त्या हत्तीच्या पायाला लागेल तो म्हणे मुसळासारखा हत्ती आहे. कोणतरी म्हणेल हत्ती सुपासारखा आहे. हे सगळे जे प्रकार आहेत असा मिळून हत्ती आहे. तसं प्रत्येक संतांनी सुद्धा, आत्मज्ञानी प्रत्येक संतांनी सांगितलं की अरे आम्ही त्याचं वर्णनच करू शकत नाही. पण हे एवढं नक्की आहे, जसं विज्ञान सांगतं की अनंत कोटी सूर्य आहेत. प्रत्येक आकाशगंगेमध्ये एक सूर्य आहे. आणि या आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखे असंख्य ग्रह आहेत. पण त्याच्यात सजीव सृष्टी असेल काय हे मात्र सांगता येणार नाही. असूही शकते. तसं संतांनी सांगितलेलं आहे की हा कोण त्याला गणपती म्हणेल, कोण त्याला शिव म्हणेल, कोण त्याला शक्ती म्हणेल, कोण त्याला विष्णू म्हणेल. काही कोणत्याही रूपानं कोणत्याही नावानं तुम्ही त्याला पुकारा. कोण त्याला सगुण म्हणेल, कोण त्याला निर्गुण म्हणेल. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे, परंतु तो आहे. ज्याला आम्हाला जसा दिसला तसं त्याचं आम्ही वर्णन केलं आहे. पण हे वर्णन पूर्ण सत्य नाही आहे. याचा अर्थ ते असत्य आहे का, असंही नाही आहे. मात्र नक्की काहीतरी आहे. म्हणजे काय, तर परमात्मा नावाची शक्ती आहे, तिच्या रंगाचं आम्ही वर्णन करू शकत नाही. याचा अर्थ त्याला रंग नाही का, आहे ना, परंतु या सप्तरंगापेक्षा वेगळा रंग. तर त्याला नाव काय ठेवायचं. मुळातले रंग 7, या 7 रंगाचं ते मिश्रण आहे का, तसंही नाही सांगता येणार. मग त्यात निळा आहे का तो, तसंही नाही बोलता येणार. मग तो काळा आहे का, तसंही नाही बोलता येणार. कारण भगवान कृष्ण
निळा होता. विठ्ठल काळा आहे. तो काळा आहे की तांबडा आहे, गोरा आहे की आणखीन कसा आहे, पिवळा आहे, हे नाही सांगता येणार. पण त्याला रंग आहे, पण कसा आहे तो नाही सांगता येणार. बरं त्याचं रूप तरी कसं आहे तेही नाही सांगता येणार. काही जण म्हणतात अतिशय सुंदर आहे, काही जण म्हणतात ते फार मोठं तेजस्वी आहे. नेमकं कसं आहे ते नाही सांगू शकणार, पण त्याला रूप आहे. आणि म्हणून शेवटी शेष म्हणतो, मी आता बाबा थकलो, मी त्याचं वर्णन करण्यास असमर्थ आहे. साधू संतांनी पण तेच सांगितलेलं आहे की तो आहे त्याला जाणून घेतला पाहिजे. जसं गूळ आहे तो आपण जिभेवर ठेवल्यानंतर त्याची गोडी कळते, पण कशी गूळ गोड आहे, पण नेमका गोड म्हणजे कसं आहे नाही सांगता येणार. पण गोड आहे हो, अरे पण कसा ते नाही सांगता येणार. मग सांगा की गोड नसेल तर नाही म्हणा. अहो नाही कसं, मी चाकलाय मला गोड लागला, त्याने चाकला त्यालाही गोड लागला, ह्यानी चाकला ह्यानाही गोड लागला, गोड तर लागलाय, पण नेमका किती गोड आहे, कसा गोड आहे हे नाही सांगता येत. अशीच अवस्था काहीशी या परब्रह्माबद्दल झालेली आहे. कारण तो असा काही आहे की सगळ्यांची मट्टी कुंठित होईल. त्याला जर जाणायचं जर असेल, त्याचा स्वानुभव घ्यायचा असेल, स्वानुभव हा शब्द मी वापरला, हा जाणूनबुजून वापरला, कारण तो पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे ब्रह्मांडापासून आपल्यामध्ये आहे, आपल्यापर्यंत आहे. तेच मी सांगितलं ना, कळला नाही कळला नाही कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. आणि याच अभंगामध्ये मी सांगितलंय की अरे बाबा, जरी आम्हाला तो कळला नसला तरी एवढं मात्र नक्की खरं आहे, अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. एवढं नक्की खरं आहे. पण तो निर्गुण परब्रह्म आम्हाला कळलेलं नाही. कसा आहे त्याचं वर्णन करता येणार नाही, परंतु सद्गुरू काडसिद्धांच्या कृपेनं एवढं आम्हाला कळलं की तोच मी आहे, की ज्याला आपण सगळेजण शोधतोय तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो इकडे तिकडे कुठेही नाही, तो माझ्यात आहे. म्हणून मी सांगितलं, देव आहे हृदयात, नको जाणे रावळात, साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्म्याला. बाहेर जाण्याची कुठेही गरज नाही आहे, केवळ आणि केवळ गुरुकृपेची आवश्यकता आहे. आणि जर काही गुरुकृपा आपल्यावर झाली तर कुणालाही जुमान्याची म्हणजे इथे अहंकारानं बोलायचं नाही आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगेन, कारण आता वेळ संपला आहे. सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. जर सद्गुरूंची कृपा झाली तर समजून जा जन्माचं कल्याण झालं म्हणून समजा. कारण ज्याच्यासाठी आपण जन्म घेतला आहे त्याची ओळख सद्गुरूच करून देऊ शकतात. म्हणून सद्गुरूंसारखा आणखीन कोणी महान असूच शकत नाही. तेव्हा या सद्गुरूंची थोरवी आपण हळूहळू पुढे पाहत जाणार आहोत. भरपूर काही बोलायचं असतं, परंतु वेळ संपतो आणि त्यामुळे इथे रजा घ्यावी लागते. आम्हाला आपण कृपया परवानगी द्यावी. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर वल्लभ रामचंद्र की जय.